आपल्या सोबत स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आहेत आणि ते आता ड्रग्जच्या मार्फत ते जे ड्रग्ज विकला जातो तिथेच त्याने आज ते पाहणी दौरा करतात. आपल्या सोबत स्वतः आहेत, आपण त्याच्यावर जाणूया. सर, काय सांगायला संदर्भात? नाही बघा, मीरा भाईंदर शहर हे काही प्रयोगशाळा सगळ्यांची झाली आहे का? आता हे 2-4 दिवसातलं प्रकरण शांत होत नाही. आता आज सकाळी मी चॅनलवर सगळ्या न्यूज बघत असताना मी 8 वाजता न्यूज बघितली की काही ड्रग माफिया इकडे घुसलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवसाय चालू आहे. मी ताबडतोब त्या सगळ्या पत्रकारांना ज्यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं त्यांना घेऊन या ठिकाणी आणि भयानक गोष्टी मला कळल्या. काही लोकांनी वारंवार पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. किंबहुना आरोपीसह 58 पुड्या ड्रग्स हे पोलीस स्टेशनला नेऊन दिल्यानंतर त्या ड्रग सह त्या आरोपीला पोलिसांनी सोडून दिलं. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे की पोलीस स्टेशनला पोलीसच जर ड्रग माफियांच्या सोबत असतील आणि ड्रग माफियांना जर सपोर्ट करत असतील तर हे तर सर्रासपणे चालू राहील. काही मीडियाच्या किंवा पत्रकारांच्या माध्यमातून ही गोष्ट लोकप्रतिनिधी म्हणून मला कळली, परंतु जर कळली नसते तर हे तर यांचं चालूच राहिलं असतं. हे तर दादागिरी करतात पोलीस स्टेशनला आणि पोलिसांच्या नावानं अक्षरशः त्या लोकांनी एवढे वाईट अश्लील काही भाष्य केलेली आहेत आणि लिहिलेली आहेत. ते कोड नंबर 107 नंबर काहीतरी दिलेला आहे. हे चाललंय काय? पोलिसांचा वचक आहे की नाही शहरावर? त्यामुळे ताबडतोब ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. जे पोलीस याच्यामध्ये दोषी असतील, कॉन्स्टेबल पासून सिनियर PI पासून जे कोणी दोषी असतील सगळ्यांना सस्पेंड करायला पाहिजे. आणि जे ड्रग माफिया आहेत ज्यांनी सामूहिकरित्या ह्या ड्रग्सचा व्यवसाय ह्या परिसरामध्ये चालू केलेला त्यांना नवीन आलेल्या कायद्यानुसार मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. म्हणजे आयुष्यभर जेलमध्ये सडत राहू दे त्यांना. अशा प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश मी स्थानिक पोलिसांना दिलेले आणि त्या पद्धतीने कारवाई चालू आहे. भरपूर वर्षापासून हा व्यवसाय यांचा सुरू आहे, तरी सुद्धा पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली नाही. आता तुम्ही CP साहेबांशी बोलायचं. पोलीस कमिशनर नैतिक कौशिक यांना फोन केला, कारण कालच त्यांनी चार्ज घेतलाय. त्यांनाही शहर समजायला वेळ लागेल, परंतु पहिलीच केस ही स्वतःच्या घरची केस, कारण तरुण पिढी यामध्ये बर्बाद होणार आणि झाली पण असेल काही मोठ्या प्रमाणात जर याच्या आधी ड्रग्सचं व्यसन त्यांना लागलं असेल तर. त्यामुळे नीती कौशिकनं मी सांगितलं बाकीच्या गोष्टी ठीक आहे, अनैतिक चालतात. आम्ही सुद्धा काही वेळा जास्तीत जास्त तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी होत नाही, पोलीस करू शकत नाही म्हणून आम्ही गप्प बसतो. पण ड्रग्सला मात्र माफी नाही. जर ह्या शहरातली तरुण पिढी पूर्ण नष्ट करण्याच्या पाठीमागे जर हे ड्रग व्यावसायिक लागले असेल आणि पोलिसांचा जर त्यांना सपोर्ट असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, किंबहुना त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. ह्या मताचा मी आहे. मी दोन्ही FIR जे या फिर्यादी होते त्यांना परत आत्ता पोलीस स्टेशनला पाठवतोय, FIR दाखल करायला सांगतोय आणि त्यांच्यावर जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत असं कळलं की त्यांच्यावर तडीपारीच्या वगैरे कारवाई आधी झालेली आहे तर त्यावरही कठोर मोक्कासारखी कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांना पूर्ण आयुष्यभर जेलमध्ये कसे सडत राहतील याची दक्षता पोलिसांनी घ्यायची आहे असं मी सांगितलेलं आहे. सर, तुम्हाला स्वतः या स्पॉटवर यावं लागलं या सुलभ गोष्टीसाठी? स्वतःला म्हणजे काय? स्वतःला येणं म्हणजे काय? मी आधी पण सांगतो, स्वतःला यावं लागलं म्हणजे काय? एवढे ड्रग माफिया शहरामध्ये फिरत असतील आणि मी डोळे बंद करून बसू? शेवटी या शहराचा मी लोकप्रतिनिधी आहे. गेल्या 20 वर्षापासून लोकांनी मला निवडून दिलं. ते फक्त काय TV बघायला आणि सभागृहामध्ये फक्त भाषणं ठोकायला नाही, जागेवर येऊन जर परिस्थिती अशी जर निर्माण झाली असेल तर मी 100 वेळा जायला लागलं तरी चालेल, पण मी तरुण पिढी बर्बाद होण्यासाठी 100% प्रत्येक ठिकाणी जाईल. धन्यवाद सर. मध्ये बोलल्याचे हे होते प्रताप सरनाईक. त्यांनी स्पष्ट सांगितलं ज्यांनी कुणी हे केलं त्याच्यावरती कडक कारवाईचे आदेश त्यांनी CPनं सुद्धा दिलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह मी वैभव काक, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.